बोला छत्रपती शिवाजी महाराज की। दृश्य आपण पाहतोय रायगडवरची दृश्य आहेत। केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। अमित शहा यांचा हा 2 दिवसीय दौरा आहे। शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथी निमित्ताने आज अमित शहा महाराष्ट्रात रायगड दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान अमित शहांचे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजन सुद्धा होणार आहे। या दरम्यान उदयनराजे भोसले, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावरती दाखल झाले। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत। रायगड दौऱ्याच्या दरम्यान अमित शहा त्यानंतर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देणार आहेत। रायगडवरची दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे। अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। हे दृश्य पाहतोय आपण। शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथी निमित्ताने आज रायगडवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झाले। शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण त्या ठिकाणी करण्यात आले आहेत। चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व महाराष्ट्रातील राजकीय नेते त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। रायगडावरची दृश्य आपण पाहतोय। यानंतर अमित शहा सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा जाणार आहेत। त्यामुळे रायगडमध्ये पालकमंत्री संदर्भातला वाद आता शिगेला पोहोचला। त्या ठिकाणी भरत गोगावले हे सुद्धा पाहायला मिळतात। उदयनराजे भोसले सुद्धा आहेत। रायगडच्या या अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान पालकमंत्रीपदाचा वाद मिटेल अशी चर्चा सुरू होती। मात्र त्या ठिकाणचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या संदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादासंदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यासंदर्भातली प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। पुण्यतिथी अभिवादन सोहळा याला सुरुवात होते आहे। तेव्हा या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता रायगडवर दाखल झालेत। काय ताजी अपडेट्स आहे? कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता ते सर्व संस्थांशी संवाद करणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्र्यांचा आजचा रायगड दौरा हा महत्वपूर्ण असा आहे। कारण यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुनील तटकरे यांच्या घरी जाणार आहेत। आणि आपण जर बघितलं असाल तर किल्ले रायगडावर काही प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार देखील केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे, त्यासोबत उदयनराजे आणि इतर प्रमुख मंत्री ज्यामध्ये आशिष शेलार असतील, आदित्य तटकरे असतील असे प्रमुख नेते जे आहेत भरत असतील ते इथे उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी आता काही प्रमुख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा सध्या सुरू आहे। आपले प्रतिनिधी सुशांत या संदर्भातली वेळोवेळी आपल्याला अपडेट देतात। मात्र आपण तुर्ताची दृश्य पाहतो। त्या ठिकाणी अमित शहा रायगडवर दाखल झाल्या। शहांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। अमित शहा यांचा हा 2 दिवसाचा दौरा आहे। तर त्यावेळी आपण दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सुनील तटकरे, भरत गोगावले, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले हे सर्वजण सध्या त्या ठिकाणी रायगडावरती आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांना यावेळी अभिवादन सुद्धा करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। मात्र या रायगड दौऱ्यादरम्यानच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मिटेल अशा प्रकारची चर्चा सुरू होती। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी या संदर्भातला इशारा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे यानंतर आता रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात सुद्धा या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान काही महत्त्वाच्या बैठकांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, खरं तर आपण पाहतो रायगडवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेत। अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन सुद्धा करण्यात आलंय। यानंतर या ठिकाणच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे? आपण जर बघितलं तर केंद्रीय शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी समाधी आहे, त्याला
अभिवादन केलेलं आणि आता ते या ठिकाणी आता शिवप्रेमी जे आहेत त्यांच्याशी संवाद साधला. आपण जर बघितलं असेल तर आज खरं तर 11 वाजता अमित शहा यांचं रायगडमध्ये आगमन झालं. त्यानंतर ते रायगड किल्ल्यावर आले आणि त्यानंतर समाधीला अभिवादन केल्यानंतर आता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आता काही मिनिटात ते सर्व शिवप्रेमींशी संवाद साधतील. त्याचसोबत काही प्रमुख मान्यवर आहेत त्यांचा सत्कार देखील आजच्या दिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आणि हा दौरा झाल्यानंतर म्हणजे रायगड किल्ल्यावर कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. आणि या दरम्यान सगळे मंत्री म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुशांत, या दौऱ्यासंदर्भातले वेळोवेळी तुझ्याकडून ताजे अपडेट घेतच राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. करके आप यहाँ उपस्थित हुए, हम आपके हार्दिक आभार व्यक्त करते हैं. आज या ठिकाणी अमित भाईंचा मंडळाच्या वतीनं सत्कार नंतर होणार आहे. मात्र अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करावं. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय देवेंद्र फडणवीस. मी मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे यांना अशी विनंती करतो की माननीय अमित भाई शाह यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करावा. प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि खासदार उदयनराजे भोसले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, छत्रपती उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार. यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाह सुधीर थोरात, उपाध्यक्ष त्र्यंबक पुरोहित आणि कार्यवाह संतोष कदम यांना अशी विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं, सन्मान करावा. आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ उपस्थित आहेत. मगाशी मी सांगितलं की ते केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत आणि त्यांना मी विनंती केली होती की त्यांनी महाराजांच्या समाधीवरती पुष्पवर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टरची योजना करावी. आमच्या सर्वांची विनंती माननीय मुरलीधर मोहोळ यांनी मान्य केली आणि याच्यानंतर प्रत्येक पुण्यतिथीला हेलिकॉप्टरनी या ठिकाणी पुष्पवर्षाव केला जाणार आहे. मी मुरलीधर मोहोळ, पुणे शहराचे लाडके खासदार, यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्राचे मंत्री तेही उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर माननीय आशिषजी शेलार, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय भरतशेठ गोगावले हे स्थानिक आमदार आहेत आणि प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाच्या पाठीमागे ते भक्कमपणे उभे असतात आणि म्हणून त्यांचाही या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत. त्याचप्रमाणे माननीय आदितीताई तटकरे, खासदार धैर्यशीलजी पाटील, आमदार रविशेठ पाटील, माननीय महेंद्रजी थोरवे, माननीय महेशजी बालदी, माननीय प्रशांत ठाकूर या सर्व मंडळींनी आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मी मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वारसदार
रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं